हॅलो फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ श्रेयांशमध्ये मी श्रेयांश तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश स्टँडर्ड 4चा लेसन सुलतान गियासुद्दीन इन द काझीज कोर्ट. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. सुलतान गियासुद्दीन in the Qazi's court. Hundreds of years ago, in the eastern province of Bengal, Sultan Ghiyasuddin Azam Shah ruled the land. प्रोव्हिन्स म्हणजे प्रांत, प्रदेश. 100 वर्षापूर्वी बंगालच्या ईस्टर्न प्रोव्हिन्समध्ये गियासुद्दीन आझम शाह रूल करत होते, म्हणजे त्यांचं राज्य होतं. हिज कॅपिटल वॉज सोनारगाव. त्यांची राजधानी सोनारगाव होती. कॅपिटल म्हणजे राजधानी. सुलतान गियासुद्दीन वॉज अ गुड रूलर. सुलतान गियासुद्दीन खूप चांगले रूलर म्हणजे शासक होते. ही रूल्ड वाईजली अँड वेल. ते खूप हुशारीने आणि व्यवस्थित राज्य चालवायचे. ही रिस्पेक्टेड मेन ऑफ लर्निंग. मेन ऑफ लर्निंग म्हणजे खूप शिकलेले, ज्यांना खूप ज्ञान आहे, अशा लोकांचा ते आदर करायचे. ही हॅड अ डीप रेगार्ड फॉर लॉ. ते कायद्याबद्दल खूप आदर करायचे. One day, while the Sultan was practicing with his bow and arrows, he accidentally wounded the only son of a poor widow. एके दिवशी जेव्हा सुलतान धनुष्य आणि बाणाने प्रॅक्टिस करत होते, तेव्हा त्यांच्याकडून एक गरीब विधवेचा एकुलता एक मुलगा जखमी झाला. वाउंडेड म्हणजे जखमी. The wounded boy did not survive. तो जखमी मुलगा जगू शकला नाही. Weeping and wailing, the poor widow went to the Qazi and told him what had happened. ती गरीब महिला रडत ओरडत काझीकडे गेली आणि काय घडले ते सगळे त्यांना सांगितले. The Qazi was an honest and upright man. काझी खूप प्रामाणिक आणि सरळ व्यक्ती होते. Honest म्हणजे प्रामाणिक, upright म्हणजे सरळ. He sent an officer to summon the Sultan to his court. समन म्हणजे एखाद्या व्यक्तीला बोलवण्यासाठी रिटर्न नोटीस देतात, त्याला समन असे म्हणतात. काझींनी सुलतानसाठी एका ऑफिसरकडे एक समन पाठवलं. When the officer reached the palace, the guard stopped him and inquired about his business. जेव्हा तो ऑफिसर सुलतानच्या राजवाड्यात गेला, तेव्हा सैनिकांनी त्याला थांबवलं आणि त्याची चौकशी केली. When they learned that he had come to serve a summons on the Sultan, they were shocked. जेव्हा त्यांना समजलं तो ऑफिसर सुलतानांसाठी समन्स घेऊन आला आहे, ते आश्चर्यचकित झाले. They refused to let him go inside the palace. त्यांनी त्याला पॅलेसमध्ये जाण्यास मनाई केली, त्याला जाऊ दिलं नाही. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. The officer was now in a fix. तो ऑफिसर टेन्शनमध्ये आला. त्याला समजत नव्हतं की आता मी काय करू. The guards did not allow him to enter the palace, but he knew that he could not return without serving the summons. सैनिक तर त्याला पॅलेसमध्ये जाऊ देत नव्हते आणि त्याला माहित होतं ते समन दिल्याशिवाय तो परत जाऊच शकत नव्हता. The Qazi would not take him back. काझी त्याला परत घेणार नाही. He had to find a way of reaching the Sultan somehow. त्याला कसेही करून सुलतानकडे पोहोचण्याचा मार्ग शोधायचा होता. What could he do? He thought and thought. त्याला काय करावं लागेल तो विचार करत होता. At last he began to sound the azan, the call for the prayer, loudly just outside the palace. आणि शेवटी त्यांनी राजवाड्याच्या बाहेर बसून जोरात आजान करायला सुरुवात केली. आजान म्हणजे मस्जिदमध्ये जेव्हा प्रेयरचा टाइम होतो, तेव्हा सगळ्यांना बोलवण्यासाठी आजान करतात. इट वॉज नॉट येट टाइम फॉर द प्रेयर. पण अजून प्रेयरची वेळ झाली नव्हती. When the Sultan heard the loud untimely call, he was greatly surprised. जेव्हा सुलतानांनी हे जोरात केलेलं अजान ऐकलं,
तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. He ordered that the man giving the call should be brought before him immediately. त्यांनी ऑर्डर दिली की हा जो कोणी अवेळी आजान करत आहे त्याला माझ्यासमोर घेऊन या. His soldiers rushed out of the palace gates, cuffed the officer and took him to the Sultan within moments. मग सुलतानचे सैनिक राजवाड्याच्या गेटवर गेले आणि त्या ऑफिसरला पकडलं आणि काही क्षणातच त्या ऑफिसरला सुलतानकडे घेऊन गेले. When the officer knelt before the Sultan, he was trembling with fear. Knelt म्हणजे गुडघे टेकणे. जेव्हा त्या ऑफिसरने सुलतान समोर गुडघे टेकले तेव्हा तो घाबरून थरथरत होता. ट्रेम्बलिंग म्हणजे थरथरणे. But he mustered all his courage and explained why he had given the call for azan. Mustered म्हणजे एकत्र केले. करेज म्हणजे धैर्य, हिम्मत. पण त्यांनी त्याची पूर्ण हिम्मत एकवटली आणि एक्सप्लेन केलं त्यांनी आजान का दिली. Then with shaking hands he gave the summons to the Sultan. मग थरथरत्या हाताने त्यांनी सुलतानला समन दिलं. सुलतान घियासुद्दीन took it without making any comment. सुलतान घियासुद्दीन यांनी काहीही न बोलता समान घेतलं. He read the summons and told the officer to go back to the Qazi. त्यांनी समन वाचलं आणि ऑफिसरला काझीकडे परत जायला सांगितलं. He announced that he would appear in the Qazi's court the next day. त्यांनी अनाऊन्स केलं की ते उद्या काझीच्या दरबारात हजर राहतील. The next morning the Sultan got ready to appear before the Qazi. दुसऱ्या दिवशी सकाळी सुलतान काझी समोर हजर राहण्यासाठी तयार झाले. He hid a sharp sword in his robe and set out. हिड म्हणजे लपवले. त्यांनी धारधार तलवार त्यांच्या रोबमध्ये ठेवली आणि बाहेर पडले. The courtroom was packed with people. कोर्टरूम लोकांनी भरलेला होता. Everyone was eager to see what would happen. सगळेजण आता काय होईल हे पाहण्यासाठी उत्सुक होते. The Qazi entered and took his place on the high seat of honor. काझी आले आणि त्यांच्या जागेवर त्यांच्या आसनावर बसले. In a little while, सुलतान घियासुद्दीन entered the courtroom. काही क्षणातच सुलतान घियासुद्दीन कोर्टरूममध्ये आले. Everyone stood up to show respect to the Sultan, but the Qazi did not get up. सगळेजण सुलतानला आदर देत उभे राहिले, पण काझी उभे राहिले नाही. The Sultan stood in the docks and the trial began. सुलतान डॉकमध्ये उभे राहिले आणि ट्रायलला सुरुवात झाली. डॉक म्हणजे आरोपीला उभ्या राहण्यासाठीची जागा असते, त्याला डॉक म्हणतात. द विडो प्रेझेंटेड हर कंप्लेंट. त्या विधवा महिलेने तिची कंप्लेंट सांगितली. काझी टूक नोट ऑफ ऑल द एव्हिडन्स अँड इन अ ग्रेव व्हॉइस ॲड्रेस्ड द सुलतान. काझीने सगळे पुरावे नीट पाहिले आणि गंभीर आवाजात सुलतानला सांगितले. एव्हिडन्स म्हणजे पुरावे, ग्रेव म्हणजे गंभीर. यू आर गिल्टी ऑफ कॉझिंग द डेथ ऑफ द ओनली सन ऑफ दिस पुअर विडो. तुम्ही या गरीब विधवा महिलेच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूला कारणीभूत आहात. अकॉर्डिंग टू द लॉ यू मस्ट पे अ फाईन फॉर दिस ऑफेन्स. ऑफेन्स म्हणजे गुन्हा. कायद्यानुसार तुम्ही हा जो गुन्हा केला आहे त्यासाठी तुम्हाला फाईन भरावी लागेल. आय ऑर्डर यू टू डू दॅट विदाउट डिले. मी तुम्हाला आदेश देतो की तुम्ही उशीर न करता फाईन भरून टाका. The Sultan accepted the judgment and apologized to the widow. जजमेंट म्हणजे निर्णय, apologize म्हणजे माफी मागणे. सुलतानांनी काझीचा निर्णय मान्य केला आणि त्या विधवा महिलेची माफी मागितली. He arranged to pay the fine immediately. त्यांनी जो काही फाईन भरायला सांगितला होता तो त्यांनी लगेचच अरेंज केला. The widow felt satisfied that the offense was brought home to the offender.
ऑफेंडर म्हणजे आरोपी. आरोपीला त्याच्या आरोपाची शिक्षा मिळाली म्हणून त्या महिलेला समाधान वाटले. When the case was over, the Qazi got up from his high seat of honor. जेव्हा ही केस संपली तेव्हा काझी त्यांच्या सीटवरून उठले. Respectfully he bowed to the Sultan and requested him to take his seat. Bowed म्हणजे आदर देण्यासाठी खाली वाकणे. काझी आदराने सुलतानासमोर वाकले आणि त्यांना त्यांच्या सीटवर बसण्यासाठी रिक्वेस्ट केली. The Sultan then drew the hidden sword from his robes and told the Qazi, I am happy that you did not waver in your duty. मग सुलतानांनी त्यांच्या रोबमध्ये लपवलेली तलवार बाहेर काढली आणि काझीला म्हणाले, मी खूप खुश आहे, तुम्ही तुमच्या ड्युटीमध्ये जराही डगमगला नाही, कमी पडला नाही. वेवर म्हणजे डगमगणे. You did not hesitate to punish me. तुम्ही मला शिक्षा देताना जराही संकोच केला नाही. हेजिटेट म्हणजे संकोच. अदरवाईज आय वुड हॅव beheaded you with his sword. beheaded म्हणजे शिरच्छेद. नाहीतर मी या तलवारीने तुमचा शिरच्छेद केला असता. The Qazi then put his hand under the cushion where the Sultan was seated and brought out a whip. मग काझीने जिथे सुलतान बसले होते तिथल्या उशीखाली हात घातला आणि व्हिप म्हणजे चाबूक बाहेर काढला. He said, Your Majesty, I am happy because you obeyed the law. काझी म्हणाले, महाराज मी खूप खुश आहे की तुम्ही कायद्याचे पालन केले. Obeyed म्हणजे पालन करणे. Otherwise I would have whipped you in this court. नाहीतर मी तुम्हाला या कोर्टमध्ये चाबकाचे फटके दिले असते. The Sultan then got up and embraced the Qazi. Embrace म्हणजे आलिंगन देणे. सुलतान उठले आणि त्यांनी काझींना आलिंगन दिले. Thank God we both did our duty, he said. ते म्हणाले, बरं झालं आपण दोघांनी आपली ड्युटी व्यवस्थित केली. Everyone present in the courtroom praised the two great men. कोर्टरूममध्ये जमलेल्या सर्व लोकांनी त्या दोन मोठ्या माणसांचं कौतुक केलं, प्रशंसा केली. प्रेज म्हणजे प्रशंसा करणे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स, बाय बाय.